नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनुरे। आज आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत। तर बघा, काल आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीचा खूप छोटा पार्ट बघितलेला आहे की नेमकं काय घ्यायचं काय नाही याच्यावर जास्त चर्चा झालेली होती। तर बघा, नेमके आंतरराष्ट्रीय घडामोडीवर कसे कसे प्रश्न आले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। बघा, राज्यसेवा पूर्व 2020 ला आता लेटेस्ट पेपर जो झालेला आहे राज्यसभेचा, त्याच्यामध्ये काय विचारलं रे, टाइम मासिकाचा। आता बघा, हा पुरस्कार रिलेटेड प्रश्न आहे, पण आंतरराष्ट्रीय कसे आलेले आहेत आता लेटेस्ट आहे म्हणून मी ते घेतलेले आहे। बघा, टाइम मासिकानं काय टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 कोणाला मिळालेला आहे, ग्रेटा थनबर्ग यांना मिळालेला आहे। याच्यावर प्रश्न आलता। नेमके प्रश्न कसे आले आहेत हे माहित पाहिजे, बरोबर ना। 2020 चा पेपर पूर्ण बघणं आपलं कर्तव्य आहे पोरो, हे लक्षात घ्या। ओके, त्यानंतर बघा चाबहार बंदर जे आहे इराणचं त्याच्यावर प्रश्न होता। त्यानंतर अमेझॉनचं जंगल जे आहे त्याच्यावर प्रश्न होता राज्यसभेचा, म्हणजे इंटरनॅशनल जे बघायचं म्हणलं आंतरराष्ट्रीय घडामोडी त्याच्यावर प्रश्न होता। ओके, त्यानंतर बघा काय गट क ला कझाकस्तानच्या पहिल्या जे काय राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या नावावरून आस्थानाचं नाव काय ठेवण्यात आलंय, नूर सुलतान वगैरे जे आहे आस्थानाच्या राजधानीचं नाव काय ठेवण्यात आलंय आस्थाना, त्याच्यावर प्रश्न होता। आणि अँटोनियो गुटेरियस वगैरे जे आहे ते युनोचे वगैरे जे काय आहेत, ओके, त्याच्यावर प्रश्न आला होता। त्यानंतर बघा काय रे CO2 म्हणजे कार्बन उत्सर्जनामध्ये भारत कितवा आहे, 2019च्या कंबाईन बी, कंबाईन 2018चं, कंबाईन 2017चं, हे तिन्ही कंबाईन तुम्हाला दाखवतोय। तर बघा, CO2 उत्सर्जनात म्हणजे पर्यावरण आणि आपण काय बघितले रे, कृषी आणि पर्यावरण बघितलंय, त्या अंतर्गत बघितले CO2 इंडिया चौथा आहे असं त्यांनी वाक्य टाकलं होतं। ओके, आसमा जहांगीर, इथेही प्रश्न आला, इथे रिपीटेड आला बघा प्रश्न आसमा जहांगीरवर, बरोबर। तर आसमा जहांगीरवर प्रश्न आलाय। ओके, मानवाधिकार कार्यकर्ता आसमा जहांगीर हे कुठले आहेत, पाकिस्तानचे आहेत। इथं पाकिस्तान देशावर विचारला आणि इथं आसमा जहांगीरवर प्रश्न विचारलाय। ओके, बघा अमूर्त सांस्कृतिक वारसा युनेस्कोनं कशाला दिलंय भारतामधल्या कुंभमेळ्याला, ह्याच्यावरही प्रश्न आलता। ओके, आता या तीन अजून त्या 2018ला बघा मी टू ही चळवळ कशासाठी आहे याच्यावर एक प्रश्न आलता। म्हणजे आंतरराष्ट्रीय चळवळीवर रेअर प्रश्न आहेत, पण एकदम काय रे वरवरचे प्रश्न आहेत, खूप असं डीपमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत, हे आपल्या याच्यावरून लक्षात येत आहे। बघा आसमा जहांगीर पुन्हा याच्यावर आलेलं आहे। बघा हँड इन हँड 2016चा जो आहे तो कुठल्या देशामध्ये झालेला आहे, चीनमध्ये झालेला आहे, म्हणजे चीन आणि भारत। ओके, तर तसंच 18चाही कुठं हँड इन हँड पुन्हा फॉरेस्टला विचारला। बघा फॉरेस्टला कधीच्या, हे बघा फॉरेस्ट 26 मे 2019ला पुन्हा रिपीटेड झालाय प्रश्न। हाच कुठला रे, 2017चा जो प्रश्न आहे तो 2019ला पुन्हा रिपीटेड झालाय। काय विचारलाय, फॉरेस्टला विचारलाय। काय विचारलाय, नोव्हेंबर 2018 मध्ये हँड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशाच्या लष्करामध्ये आयोजित केला गेलाय, भारत आणि चीन, पुन्हा रिपीटेड झालाय। लक्षात, मग असे कितीही प्रश्न विचारू शकतात। जसं इथं आसमा जहांगीर, इथं आसमा जहांगीर आलेले आहे, म्हणजे आता 2020 मध्ये राज्यसभेचा जो पेपर झालेला आहे त्याचे जे 15 प्रश्न आहेत त्याचे गगनयानवर आलेला असेल, कोणकोणत्या याच्यावर प्रश्न आले तरी आता ते तुम्हाला फास्टली माहिती पाहिजे, मी तुम्हाला फास्टली सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा राज्यसेवा पूर्व 2020चा आता लेटेस्ट जो हा पेपर झालेला आहे 21 मार्च 2021ला, याच्यातली सगळी प्रश्न आणि त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन बघून गेलेले बेटर राहील पोरो, रिपीटेड येऊ शकतात। बघा गगनयानवर प्रश्न आलेला आहे। त्यानंतर काय रे, टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 कुणाला दिला आहे, ग्रेटा थनबर्ग याच्यावर बी आलेला आहे। नंतर चाबहार याच्या बंदरावर विचारलेलं आहे। त्यानंतर काय रे, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्ट विचारलेली आहेत। त्यानंतर 15 वित्त आयोगावर विचारलेलं आहे, आयोगाचा सदस्य कोण आहे, सचिव कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, याच्यावर रिलेटेड प्रश्न आहे। मी शिकवलो त्या अगोदर, तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर प्रश्न आलता, मी तिथे सांगितले अध्यक्ष हे आहेत, सचिव हे आहेत, सगळे ह्या गोष्टीवर मी चर्चा केलेली आहे। अरे दुग्ध वसाहतीवर प्रश्न आला आहे। त्यानंतर अमेझॉन जंगलाविषयी आलेला आहे। आणि 2019 आंतरराष्ट्रीय हॅट्रिक कोणी केलेली आहे, भारतीय गोलंदाजांनी, कोणत्या गोलंदाजांनी केलेली आहे, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, याच्यावर प्रश्न आलेले आहे। आणि इराणच्या महिला संदर्भात 2019 कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार जो आहे याच्यावर प्रश्न आला आहे। म्हणजे एक काय वेगळा असेल, जसं कुठला बाबा सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून देणारा कुठला देश आहे असे विचारू शकतात। बघू आपण ते येणारच आहे। राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019 का कुणाला मिळाला आहे, आपल्या कुठला
श्रीनिवास पोकळे याला नाळ या मराठी सिनेमासाठी गौरवण्यात आलं. या सिनेमाचा दिग्दर्शक कोण आहे असं विचारलंय. ओके. त्यानंतर काय रे साहित्य अकादमी पुरस्कारावर प्रश्न विचारलाय. त्यानंतर भारतीय हवेच्या गुणवत्ता संदर्भात बघा पुन्हा आला बघा क्लायमेटवर प्रश्न. ओके. महाराष्ट्र व कर्नाटक यातील सीमाविवादाविषयी अयोग्य विधान निवडा याच्यावर बेळगाववर एक प्रश्न आलाय. ओके. म्हणजे काय एक लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय याच्यावर प्रश्न कमी असतात कंबाईनला, पण आता लेटेस्ट पेपर्स वगैरे बघणं लय गरजेचं आहे करंटला. ओके. आता मी तुमचं आंतरराष्ट्रीय लेवलचं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ज्या बुकमध्ये जेवढ्या आहेत ते तर घेणारच आहे. एक्स्ट्रा ज्या गोष्टी आहेत ते पण मी 19च्या रिलेटेड करून तुम्हाला ते मी संपवणार आहे. त्यामुळे बिंदास्त राहा. बघा कळालं का, कार्बन उत्सर्जनावर तो जरी काय पर्यावरणाने याच्यावर असला काय रे भूगोल कृषीवर पर्यावरणाने काय कृषीवर, तरी ते मी सांगतो इथं अस्मा जहांगीर आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा हा देखील सांस्कृतिक याच्यामध्ये येतो. ओके. आणि हॅज मी टू आणि ते अस्मा जहांगीर डबल रिपीटेड झालेलं आहे हँड इन हँड. हे काय काय रे याच्यामध्ये येतात हे सायन्स अँड टेकमध्ये वगैरे येतो. ओके. महिला हिंसाचार डे 25 नोव्हेंबर याच्यावरही विचारलं आहे. असा एखादा दिवस पण विचारू शकतात, जसं जागतिक आरोग्य दिन पण विचारलेला आहे. ओके. तर मग आता बघा आपण एक एक बघू. बघा हे बघितलं आपण काल, मालदीव राष्ट्रकुलाचा संघटनेत पुन्हा सामील झालाय. ओके. याच्यावरही प्रश्न आलेला आहे बघा, राज्यसभेला प्रश्न आलेला आहे. राज्यसभा पूर्व 2000 कधी विचारलाय, राज्यसभा पूर्व 2000 कधी विचारलाय, 2017 विचारलेला आहे. ए सेटमध्ये बघितलं तर 86 नंबरचा प्रश्न आहे बघा. ओके. 2017 प्रश्न विचारलाय. काय त्याच्यामध्ये वाक्य दिलं ते बघा, रवांडा हा नुकताच सदस्य बनलेला आहे, मालदीव हा आताच नुकतंच बाहेर पडलेला आहे, असे वाक्य टाकली होती. आणि काय बघा लक्षात घ्या, मग त्याच्या राष्ट्रकुलाची स्थापना वगैरे, मालदीव राष्ट्रकुल संघटनेत पुन्हा सामील झालाय. ओके. ते सांगितलं तुम्हाला. राष्ट्रकुल समूहाचा 54वा सदस्य बनलेला आहे. 2016 साली राष्ट्रकुलातून बाहेर पडला होता आणि 2016लाच काय रवांडा हा देश जो आहे तो सदस्य बनला होता. आणि राष्ट्रकुलाबाबत जर माहिती बघायची म्हणली तर राष्ट्रकुल काय रे की जे ब्रिटिश साम्राज्याच्या मध्ये काय ब्रिटिशांनी जे पूर्वी ब्रिटिश लोकांनी जे वेगवेगळ्या देशांवर राज्य केलं होतं त्या देशांची एक संघटना म्हणजे हे ब्रिटिश कॉमनवेल्थ आहे. आणि या ब्रिटिश कॉमनवेल्थची वा ब्रिटिश राष्ट्रकुल काउन्सिलची स्थापना 1949 आहे. पण राष्ट्रकुलाची स्थापना पण लक्षात ठेवायची असेल तर बघा राष्ट्रकुलाची औपचारिक स्थापना जी आहे, राष्ट्रकुलाची औपचारिक स्थापना असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवा 1931ला आहे. राष्ट्रकुलाची औपचारिक स्थापना 1931ला आहे. आणि हे राष्ट्रकुलाची काउन्सिल जी आहे ती 1949 आहे. मुख्यालय मार्लबरो हाऊस वगैरे असेल. काय प्रमुख कोण आहे, महाराणी एलिझाबेथ दुसरी, हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. औपचारिक स्थापना खूप महत्त्वाची आहे. ओके. आणि भारत काय संस्थापक सदस्य देश आहे इथपर्यंत ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा राष्ट्रकुल संघटनेची दर 2 वर्षांनी काय ज्याला चौगम असं म्हणतो आपण काय रे कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग भरलं ते 2015ला माल्टा, 2018ला युनायटेड किंगडम. बघा फक्त मालदीव पुन्हा सदस्य झालाय, 54वा सदस्य आहे. राष्ट्रकुलाची स्थापना औपचारिक स्थापना जी आहे ते 1931ला झालेली आहे. ओके. मग कोविड महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली जी आहे 2020ची किगाली रवांडा 2016 सदस्य झाला रवांडा. आणि ह्याला 26वी याची परीक्षा 2020 भरू लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सांगितल्यात 1930 पासून दर 4 वर्षांनी ही स्पर्धा भरली जाते. राष्ट्रकुल परिषदेने 54 सदस्य देश आहेत, परंतु या खेळामध्ये 71 देश भाग घेतात. काल झालेले आहे, फक्त रॅपिड फायर घेतोय. थोडं बोलण्याचा प्रॉब्लेम होत असेल, काही जणांना स्पष्ट कळत नसेल. ओके. माझा आवाज खूप स्पष्ट आहे पण थोडंसं प्रॉब्लेम खूप होतोय म्हणून हे करतोय. अलीकडील राष्ट्रकुल स्पर्धा बघा 2010ला भारत हे एक लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. 2022ला काय बर्मिंगहम इंग्लंड 22वी स्पर्धा होणार आहे. 2018ला गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया या ठिकाणी 21 स्पर्धा झाल्या होत्या. ओके. आणि 19व्या स्पर्धा जर म्हणला तर भारत. ओके. मालदीवच्या दृष्टिकोनातून विचारला तर प्रश्न विचारू शकतात, अन्यथा प्रश्न विचारण्यासारखं त्यामध्ये काही नाही. ओके. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा मी सांगितलंय, भेटीचा कालावधी वगैरे सांगितलाय. काय रे फेब्रुवारी 2020 ते अहमदाबादच्या विमानतळावर ते भेटलेले आहेत. आणि ते कोण कोण आले तर बघा गमतीदार आहे, कोण कोण आहेत. एकटं आलं नाही ते डोनाल्ड ट्रम्प एकटं आलं का रे नाही. बघा ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी कोण आली, मलेनिया आली, मुलगी रवांका आली, नंतर जावाई याला पण घेऊन आलाय बघा जर्ड कुशनर. कोण कोण आले, पत्नी आली, मुलगी आली आणि काय जावायाला पण घेऊन आले. कुठं डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा 8वा भारत दौरा आहे. म्हणजे याच्या अगोदर बराक ओबामा 2दा आलेत. व्यक्ती म्हणून ही किती आहे 7वा आहे. पण एकूण राष्ट्राध्यक्ष येणारे 8वा आहे. कालच सांगितलं मी तुम्हाला. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कुठं
कुठे ठेवण्यात आलेलं आहे? सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम काय मोटेरा स्टेडियमवर ठेवण्यात आलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये बाकी काही गरज नाही. बघा आतापर्यंत आलेले 7च आहेत आणि बराक ओबामा काय दोनदा आल्यामुळं 8 व्यक्ती झाले. पहिला लक्षात ठेवा ड्वाईट डी आयसन हॉवर. काय गरजच नाही बघा, तेवढं जास्त गरजेच नाही. फक्त काय नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आणि यांनी काय ठेवलंय? हाऊडी मोदी कार्यक्रम ठेवलाय. कुठं? ह्युस्टन शहरामध्ये. हे मात्र महत्त्वाचं आहे. बघा 3 करार आहेत. कुठं? दिल्ली येथील हैदराबाद हाऊसमध्ये मानसिक आरोग्यासंदर्भात सामंजस्य करार, वैद्यकीय उत्पादनाच्या सुरक्षिततेविषयी सामंजस्य करार आणि सहकार्याचं पत्र, तेल सहकार्य पत्रावर स्वाक्षऱ्या. ओके, ते संपलं. आता काय? ट्रम्प म्हणलं नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आणि इकडे हाऊडी मोदी कार्यक्रम. दॅट्स इट. बघा आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची निवड, हे महत्त्वाचं आहे. बघा याच्यावर एक प्रश्न आलता राज्यसेवा पूर्व 2019ला प्रश्न आलेला आहे. राज्यसेवा पूर्व 2019 बघा बरं. हा एक म्हणजे याच्यावर आलेलं आहे. तर बघा युनोच्याच रिलेटेड एक प्रश्न आहे, ते माहिती असणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय. युनो रिलेटेड प्रश्न आलेला आहे. तो 2019चा पेपर बघता युनोच्या रिलेटेड एक प्रश्न आलेला आहे. तर बघा मला काय सांगायचं आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची निवड झालेली आहे. मी याच्या अगोदर सांगितलंय भारत कितव्यांदा झालेला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. 8व्यांदा भारताची निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी 8व्यांदा निवड झाली. मग कोणकोणते 8वे आहेत? 1950, 51, 67, 68, 72, 73, 77, 78, 84, 85 आणि 91, 92 आणि 2011-12. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो हे. ओके, आणि बघा 1 जानेवारी किती वर्षासाठी आहे मग हे कालावधी? ते किती? 21-22 म्हणजेच 1 जानेवारी 21 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत UNSCचे सदस्य असतील. कोण? भारत सदस्य असणार आहे. ओके, मग आता हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बघा 1 वर्ष त्यानंतर काय रे ते 8व्यांदा होते. मग 8व्यांदा म्हणजे पहिलं बघ 7 वेळेस कोणता आहे हे महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर बघा भारत हा आशिया प्रशांत देशाच्या गटातून 192 पैकी 134 मते मिळवून सदस्य झालाय. अशा बऱ्याच वेळेस विचारलंय बघा किती मतं मिळाले काय नाही, याच्यावर जास्त लक्ष असते. भारत हा आशिया प्रशांत देशाच्या गटातून 192 पैकी 134 मतं मिळून सदस्य झालाय. हे एक वाक्य 8व्यांदा झालेलं आहे. सुरक्षा परिषदेचा सदस्य किती आहे मग? तात्पुरत्या सदस्यपदी. अस्थायी सदस्य, स्थायी सदस्य 5च आहेत. काय? अस्थायी सदस्य. टोटल सदस्य किती असतात? 15. त्यामध्ये 10 आणि 5 स्थायी आणि अस्थायी 10. त्यामध्ये 10 मध्ये भारताचा समावेश झालेला आहे. बघा किती अस्थायी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान 2/3 मताची आवश्यकता असते. ओके, बघा अस्थायी सदस्याची निवड दर 2 वर्षासाठी संयुक्त काय एवढं महत्त्वाचं नाही, बाकी काय एवढं. ओके, सध्याचे अस्थायी सदस्य कोण आहेत वगैरे खूप काय असं काही एवढं महत्त्वाचं नाही. बघा 75वी आमसभा वगैरे लक्षात ठेवा, ठिकाण न्यूयॉर्क वगैरे, तेवढं महत्त्वाचं नाही. फक्त कोणतं महत्त्वाचं आहे ते सांगितलं मी. ते 3 पॉईंट इथं लक्षात ठेवायचे. काय? 8व्यांदा, मग पहिले 7 कोणते आहेत आणि भारताला किती मतं मिळाले हे बघा. 192 पैकी 134 मतं. किती वर्षासाठी आहे? 1 वर्षासाठी. दॅट्स इट. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, संयुक्त राष्ट्र परिषद स्थापना 1945ला आहे. 15 सदस्य आहेत. आता सांगितलंय सुरुवातीला 11 सदस्य होते, आता 15 आहेत. 5 स्थायी सदस्य आहेत आणि आता 10 अस्थायी सदस्य आहेत. दर महिन्याला निवड होते अध्यक्षाची. स्थायी सदस्य कोण आहेत? अमेरिका आहे, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे, चीन आहे. मग इथं काय लक्षात ठेवाल? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना काय झाली? 1945ला. ओके, मग प्रश्न कशावर आलेला आहे बघा, एका राज्यसभेला आलेला आहे. काय रे? भारताची युनोच्या मानवी हक्काच्या संदर्भात सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. असं वाक्य होतं. काय? भारताची युनोच्या मानवी हक्काच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीची निवड झाली आहे. कुठला आहे रे? 19 मधला 45 नंबरचा प्रश्न आहे बघा, सेट मधला. कळालं का? बघा त्यामध्ये युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली. मतं मिळाली विचारले किती मतं मिळाली? 188 टाकलंय का नाही? आणि त्यानंतर एक तिसरं वाक्य आहे, भारत हा यापूर्वी जिनेवा स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010, 2013, 2016 हे चुकीचं टाकलं होतं बघा.
कळलं आणि ब बरोबर आहे आणि यापूर्वीचे वाक्य चुकीच टाकलेत, मग याच्यामध्ये का चूक करू शकणार नाही रे आयोग? कळलं का मी काय सांगतोय ते? याच्यावर चुका करू शकते ना. भारत काय बघा, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद भारताची निवड झाली, याच्यावर जर प्रश्न यायचा असेल 8व्यांदा झाला बाबा, 1 वर्षासाठी होता माहिती आहे, 192 पैकी 130 मतं पडले टाकू शकतात, तिथं चूक करू शकते ना. मी सांगतोय म्हणजे मला काय असं काय मी काय लय देव माणूस आहे असं नाही. मला काय सांगायचं आहे, मला प्रिव्हियस इयरची प्रश्न माहिती आहेत. हे सगळे पेपर कायसाठी काढलेत? हे सगळे दिसतंय का? एवढे सगळे पेपर काढलेले आहेत. हे बघा, हे सगळे पेपर काढलेले आहेत, दिसतंय का तुम्हाला? हे सगळे पेपर काढून याच्याबद्दल सगळ्यांचा काय रे, सगळ्या पेपरमधले जवळजवळ 50-60 पेपर काढलेले आहेत, बरोबर. त्या 50-60 पेपरमधले मला माहिती आहेत पूर्वीचे, आणि आता काय एक 20-25 पेपर, या सगळ्या पेपरचं जे माहिती आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. कळालं का? तर बघा, आता संयुक्त राष्ट्राची परिषद जी आहे, काय कौन्सिल आहे, याच्यामध्ये एक बेसिक माहिती पाहिजे. जसं काय मालदीववर आणि रवांडावर प्रश्न विचारला राष्ट्रकुलावर, आणि त्या ठिकाणी टाकले काय राष्ट्रकुलाची औपचारिक स्थापना. जनरल त्याच्यात चूक करत नाही, ज्याच्यावर विचारायचं त्याच्यात चूक करते बघा. मग त्याच्यासोबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजे याचा इतिहास माहिती पाहिजे. स्थापना 1945ला, रचना 15 सदस्य आहेत, 5 स्थायी सदस्य आणि 10 अस्थायी सदस्य आहेत, आणि स्थायी सदस्य माहिती पाहिजे अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन आहे. आणि उद्देश काय? जागतिक सुरक्षा व शांतता राखणे. दॅट्स इट. आता हे बाकी काही नाही बघा, आमसभेने केलेल्या कायद्यावर प्रत्यक्ष कारवाई वगैरे, हे काय बघ इन्फॉर्मेशन बाकी आपल्याला पुस्तकातून वाचले असते. बाकी काही अशी आपल्याला खूप काही गरज पडते असं नाही. बघा, आमसभेने केलेल्या कायद्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरक्षा परिषद करत असते. एवढं काय बाकी एवढं महत्त्वाचं नाही. आतापर्यंत सर्वाधिक नकाराधिकार वापर रशियाने केला आहे, तर सर्वात कमी चीननं वापर केलेला आहे, हे माहीत पाहिजे. ओके, याच्यावर विचारलं तर विचारू शकतात. आता भारताचे स्थायी प्रतिनिधी TS तिरुमूर्ती आहेत. ओके, युनोचे 6 प्रमुख घटक बघा. आमसभा, मुख्य प्रतिनिधी सभा असते, सगळ्यांसाठी खुली असते आमसभा, 193, 154 जेवढे देश आहेत तेवढ्यांसाठी. सुरक्षा परिषद शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेणारे असते. आणि आर्थिक व सामाजिक परिषद आणि सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय, हे या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय न्यायालय त्याच्या बाबतीत. आणि संयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्त परिषद, संयुक्त राष्ट्राला म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला काय 2001 मध्ये शांततेचं नोबेल मिळालेलं आहे. किती? 2001ला. आता युनोशी संबंधित आहे बघा, आर्थिक सामाजिक परिषद, महिला आयोगावर भारत सदस्य झाला आहे. याच्यावर विचारू शकतात, आर्थिक आणि सामाजिक परिषदेची संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्र महिलाच्या स्थितीविषयक आयोगाच्या सदस्यपदी, कुणाच्या? युनोच्या महिलाच्या स्थितीविषयक आयोगाच्या सदस्यपदी भारताची निवड झालेली आहे. कुठं? आर्थिक आणि सामाजिक परिषदेची संस्था, कुणाची? हे आर्थिक आणि सामाजिक परिषद याची एक संस्था आहे, महिला आयोग म्हणून, आंतरराष्ट्रीय महिला आयोग, युनोच्या संबंधित. बघा काय, संयुक्त राष्ट्र महिलाच्या स्थितीविषयक आयोगाच्या सदस्यपदी कुठली संस्था आहे? कोणते आयोग? हे लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र महिलाच्या स्थितीविषयक आयोग हे आहे. या आयोगाच्या सदस्यपदी भारताची निवड झालेली आहे. किती वर्षासाठी भारताची निवड झाली? 4 वर्षासाठी. हे वाक्य महत्त्वाचं आहे. 2021 ते 2025 या 4 वर्षासाठी. सगळ्यात महत्त्वाचं कायचं सदस्य झालं आहे? संयुक्त राष्ट्र महिलाच्या स्थितीविषयक आयोगाच्या सदस्यपदी भारताची निवड झालेली आहे. हे एक वाक्य. दुसरं हे, आणि तिसरं, भारत कोणाला हरवून झाला रे? भारत चीनला हरवून सदस्य बनलाय, आणि भारत एकटा बनलेला आहे. भारत आणि अफगाणिस्तान दोघं सोबत बनलेत. पण भारतानं कोणाला हरवलंय? चीनला हरवलंय. चीनला किती मतं मिळाली दाखवतात. भाऊ 2-2 सदस्य असतात, त्यामुळे 2-2 मतं असतात बरं काय. म्हणजे 54 पैकी म्हणजे 54ची दुप्पट करायची. ओके, बघा अफगाणिस्तानला 39 मतं मिळाली, एकाला 2 मतं असतात, बरोबर, 39, आणि भारताला 38 म्हणजे हे दोघं निवडून आले, आणि चीनला 27 म्हणजे चीन हरलाय. किमान 28 मतं मिळणं गरजेचं होतं. ओके, 54ची दुप्पट, प्रत्येकाला 2-2 मतं असतात. कळालं? आता बघा, ह्याच UNCSW जो वुमन बाबतीत आहे, स्थापना 21 जून 1946 झाली आहे. मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. सध्या अध्यक्षपद आर्मेनिया यांच्याकडे आहे. केवळ लैंगिक समानतेचा प्रसार आणि महिला सबलीकरणासाठी समर्पित संयुक्त राष्ट्राची प्रमुख संस्था आहे. ओके, असो, आपलं काय देणं नाही. आपलं काय माहीत पाहिजे रे? आर्थिक व सामाजिक परिषदेमध्ये काय माहीत पाहिजे? भारत चीनला हरवून सदस्य बनलाय. कशात सदस्य बनलाय? संयुक्त राष्ट्र महिलाच्या स्थितीविषयक आयोगाचा सदस्य भारत 4 वर्षासाठी 21 ते 25 साठी बनलाय. 21 ते 25, 20 ते 24 असं देतात. 4 वर्षासाठी बनलाय. दॅट्स इट. आणि स्थापना काय याची? कधी आहे रे बाबा? 21 जून 1946. कुठली युनो संबंधित संस्था म्हणलं की 45-46च्या दरम्यान आहे म्हणायचं. काय रे? 45-46च्या दरम्यान आहे. कळलं? त्यानंतर बघा, आतापर्यंतच्या 4 महिला परिषदा, तुमचं हे रॅपिड फायर घ्यायला 4-5 मिनिटं गेली माझी, बरोबर ना? तर बघा, आतापर्यंतच्या 4 महिला परिषदा आहेत.
काल थोडंसं कसं कमी होतं ना पॉवर, आज जास्त वाढला पॉवर, बरोबर उद्या अजून याच्यापेक्षा जास्त पॉवर वाढेल. काय बघा, पहिली महिला परिषद याच्यावर मेक्सिको 1975ला 2 ते 3 वेळेस प्रश्न आला याच्यावर, बरोबर. बघा HRD मध्ये काढून बघा, HRDचा पेपर काढून बघा. HRDच्या पेपरमध्ये महिला परिषद हे सगळ्या 1 2 3 4 परिषद दिल्यात आणि हे विचारले आणि एक वेळेस हे विचारले. कळालं? म्हणून लक्षात ठेवा, पहिली महिला परिषद तर कुठेही विचारतात. मला वाटते कंबाईनला पण विचारलाय, कधी 12-13ला विचारला असेल. बघा महिला परिषद जी आहे मेक्सिको 1975ला आहे, दुसरी महिला परिषद कोपनहेगन 1980ला आहे आणि तिसरी महिला परिषद नैरोबी केनिया 1985ला आहे. चौथी महिला परिषद बीजिंग चीन 1995ला आहे. ओके. घोषवाक्य काय? समानता, विकास आणि शांतता यासाठी कृती. ओके. तंत्र बघा, आता ब्रिटन युरोपियन संघातून बाहेर पडलाय. सगळ्यांनाच माहिती आहे ब्रिटन कोण आहे? युनायटेड किंगडम, बरोबर ना. वेल्स, आयर्लंड सगळ्यांचं मिळून ब्रिटन बनते. आता ब्रिटन युरोपियन संघातून, युरोपियन युनियन आहे. ओके. आता युरोपियन युनियन हे 1957चं आहे. ओके. तर बघा, आता ब्रिटनच्या संसदेनं ब्रेक्झिट विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर 31 जानेवारी 2020 रोजी ब्रिटन अधिकृतपणे युरोपियन समुदायातून मुक्त झाला आहे. म्हणजे युरोपियन युनियनमधून बाहेर पडलाय. काय माहित पाहिजे मग? बघा, युरोपियन संघातून बाहेर पडणारा ब्रिटन हा पहिला देश ठरलाय, हे वाक्य माहितीच पाहिजे. मग आता कधी बाहेर पडलाय काय नाही आपण बघणार आहेत ते. ओके. बघा 2016ला यांनी काय केले, याच्यावर निवडणूक घेतली. सॉरी, निवडणूक म्हणतो, याच्यावर काय मतदान घेतलंय. तर 51.9% लोकांनी, किती? 51.9% लोकांनी काय केले? ब्रेक्झिट मान्य केले. ब्रेक्झिट व्हायचंच म्हणले. कळलं? युरोपियन संघातून बाहेर पडणारा ब्रिटन पहिला देश आहे आणि या ब्रेक्झिट समझोता करारावर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वाक्षरी केली. सही यांची आहे आणि सहमती कोणाची मिळाली? पंतप्रधान बोरिस जॉन्सन. कोण? बोरिस जॉन्सन. बोरिस जॉन्सन नंतर आले बरं काय. थेरेमा मे होते पहिलं, पण त्यांच्या संसदेमध्ये काय बिलच अमान्य झालं म्हणून ते राजीनामा देऊन टाकले आणि बोरिस जॉन्सन आले आणि यांची सही ब्रेक्झिट समझोता करारावर कोणाची सही आहे असं विचारतात. कोणाची सही आहे हे दुसरं वाक्य लय महत्त्वाचं आहे. आणि महाराणी एलिझाबेथ द्वितीय पहिली देतात, काही देतात, द्वितीय यांच्या करारावर मंजुरी दिली होती. हे वाक्य 2 माहीत पाहिजे की नाही बाबा प्रश्नाच्या दृष्टीनं. आणि तिसरं वाक्य काय? किती लोकांनी मतदान केलंय? 51.9%. 3 वाक्य कळाले. आता परीक्षेसमोर एवढं खरं तर बघा काय रे, इंग्लंड वेल्स यांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिला. तर उत्तर आयर्लंड हे महत्त्वाचं आहे बघा. 2016ला जेव्हा 51.9%नी केलंय, म्हणजे बाकीच्या लोकांनी काय केलंय मग? बाकीचं जे उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलँड, युनायटेड किंगडम म्हणजे UK, म्हणजे हे इंग्लंड, वेल्स, उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलँड मिळून UK होईल. चौघाचं मिळून युनायटेड किंगडम. कळालं का? मग आता उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलँड यांनी युरोपियन समुदायात राहण्याचं ठरवलं होतं त्यावेळेस. ओके. म्हणून एक लक्षात ठेवा, 51.9% आणि बाकीचे काय? मग उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलंड यांनी युरोपियन समुदायात राहण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटनच्या युरोपियन संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक घटनेला समर्पित विशेष चलनी नाणे ब्रिटिश सरकारनं जारी केलंय. त्यावर सर्व देशाबरोबर शांतता आणि समृद्धी आणि मैत्री असा इंग्रजीतून मजकूर केलेला आहे. असो, हे बाकी काही महत्त्वाचं नाही. मग ब्रेक्झिटमधून बाहेर पडणारा किंवा युरोपियन युनियनमधून बाहेर पडणारा इंग्लंड हा म्हणजे युनायटेड किंगडम हा पहिलाच देश आहे आणि 2016ला 51.9% लोकांनी ब्रेक्झिटला काय केले? मान्यता दिली. आता युरोपियन युनियनबद्दल थोडं माहीत पाहिजे. स्थापना कधी आहे युरोपियन युनियनची? 1993ला आहे. आणि युरोपियन युनियन जे आहे खरं ज्याचं जे युरोपियन युनियन जे निर्माण झालेलं आहे ते 57चं आहे बघा. कधीचं आहे? 1900 युरोपियन युनियन जे आहे बघा, आर्थिक एकीकरण व सामुदायिक बाजारपेठ या उद्देशानं सन 1957मध्ये झालेल्या रोमच्या तहानुसार 1957मध्येच युरोपियन आर्थिक समुदायाची स्थापना करण्यात आली. किती? या तहामध्ये पश्चिम जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड आणि लक्झमबर्ग या 6 देशाचा समावेश होता. ब्रिटन हा युरोपियन युनियनचा संस्थापक देश नाही. ब्रिटन हा युरोपियन युनियनचा जो आहे तो संस्थापक देश नव्हता. कळालं काय? 1957ला ह्या एका तहानुसार हे 6 जण एकत्र आले होते. पण ब्रिटन हा युरोपियन युनियनचा संस्थापक म्हणजे स्थापनेच्या वेळेस असणारा सदस्य नव्हता. ओके.
मग ब्रिटननं कधी स्वीकारलं? मग 1973 मध्ये ब्रिटन, डेन्मार्क आणि आयर्लंड या देशांनी युरोपियन आर्थिक समुदायाचे सदस्य बनले आणि सन 1993 मध्ये झालेल्या म्युनिच तहाद्वारे युरोपियन आर्थिक समुदायाच्या ध्येय धोरणात बदल करून त्याचं नामकरण युरोपियन युनियन केले. म्हणजे बघा 1957ला स्थापन झाले हे युरोपियन युनियन, पण त्याचं नामकरण युरोपियन युनियन म्हणून मात्र 1993 झालंय. पण त्याच्या अगोदरच 1973ला काय ब्रिटन मात्र याचा सदस्य बनला होता. 1973ला ब्रिटन सदस्य बनलाय. युरोपियन युनियन हा युरोपियन आर्थिक मंच या नावानं 1957ला स्थापन झाला होता. ओके, नाव मात्र युरोपियन युनियन कधी झाले? 1993ला. दॅट्स इट. ओके, 1 जानेवारी 1999 पासून युरो चलनास प्रारंभ. आतापर्यंत 19 देशांनी युरो चलन स्वीकारले. म्हणजे 1999ला काय युरो चलन आले, युरो. आणि 2012 मध्ये शांतीचा नोबेल पारितोषिक मिळाला. कळालं काय? बघा, युरोपियन युनियनची स्थापना 1957ची आहे. 1973ला ब्रिटन युरोपियन युनियनचा सदस्य बनला आहे आणि युरोपियन युनियन असं नाव मात्र 1993ला पडलं आहे. ओके, युरो हे चलन मात्र 1 जानेवारी 1999ला आले आणि 19 देशांनी युरो चलन स्वीकारले आहे. या 19 देशाचं एकच चलन आहे, युरो. ओके, आता शांघाय सहकार्य संघटनेच्या 8 आश्चर्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी काय आहे रे? काही नाही. बघा, एक लक्षात ठेवा, शांघाय सहकार्य संघटना कुठं आहे रे? चीनची आहे, चायना. शांघाय सहकार्य संघटनेच्या संघटना आहे याच्या 8व्या आश्चर्यामध्ये यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश झाला. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे काय? समानतेत एकता, एकतेत समानता. बघा, कुठला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी? काय? सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसतो, हाच आहे. जगात सर्वात उंच 182 मीटर. किती? 182 मीटर दिले. बघा, चित्राद्वारे कळत असेल. 182 मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी, इंडिया. 128 मीटर स्प्रिंग टेम्पल, बुद्धा, चायनामध्ये आहे, 128 मीटर. पण भारतामधलं 182 मीटर सर्वात उंच आहे. याच्यावरही प्रश्न आलाय राज्यसभा पूर्व 2019ला. कसा आलाय ते सांगतो. बघा, प्रश्न कसा आलाय पहिलं बघा, त्याच्यानंतर लक्ष जाईल. काय रे विचारलंय? काय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची काय 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. पण सरदार पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्त असं वाक्य टाकलं होतं. काय चुकीचं काय होतं? मग 145 चुकीचं होतं, तर 143 बरोबर होतं. आणि या पुतळ्याच्या दुप्पट कुठला स्वातंत्र्य देवतेचा पुतळाच्या दुप्पट काय उंची या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची होती, असं एक वाक्य होतं पहिलं. आणि तिसरं वाक्य होतं, ह्या पुतळ्याची 182 मीटर आणि गुजरातमधल्या आमदारांची संख्या दोघांची सेम आहे असं सांगितलं होतं. होते ना बरोबर? म्हणजे काय सगळं बरोबर होतं, पण 143 जागी 145 ते चुकीचं होतं. बरोबर? मग याच्यावर प्रश्न आलाय का नाही? मग तसं येऊ शकतो ना. मग आता काय विचारलंय? युरोपीय शांघाय सहकार्य संघटनेच्या 8व्या आश्चर्यामध्ये याचं नाव आलंय. कशाचं? स्टॅच्यू ऑफ युनिटीचं. मग स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये बघा, SCO म्हणजे काय? शांघाय सहकार्य संघटना, ऑर्गनायझेशन, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आश्चर्याच्या यादीत पुरातात्विक आणि ऐतिहासिक स्मारकाचा समावेश होतो. कुठला? पुरातात्विक आणि ऐतिहासिक स्मारकाचा. मग पहिली कोणती आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. आणि दुसरी बघा दामिंग पॅलेस आहे. आपलं काही गरज नाही बाकीचे बघायची. आपलं नाव आले ना शांघाय सहकार्य संघटनेच्या 8व्या आश्चर्यामध्ये भारताचा समावेश, भारताच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश झाला आहे. मग कशात झाला असं विचारतात. खूप डीपली विचारणार नाहीत. काल आलं तर कोणालाच येणार नाही, तेवढं कायला घाबरायचं. दामिंग पॅलेस, नवरूप पॅलेस काही नाही, लक्षात राहतील का रे? लक्षात राहणार नाहीत. फक्त तो गोल्डन रिंग ऑफ रशिया एक मात्र लक्षात ठेवा. ओके, आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल बघू. विचारू शकता, रिपीटेड होऊ शकतो प्रश्न. आता हा चर्चेत आहे. कशामुळं? शांघाय सहकार्य संघटनेत 8व्या आश्चर्यामध्ये समावेश झाला आहे. मग असा प्रश्न रिपीट आला की अरे मागचाच प्रश्न रिपीट केला आयोगानं म्हणतो. काहीतरी चर्चा असते, त्याशिवाय आयोग विचारत नाही. तर बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळा आहे. हा पुतळा गुजरातमधील नर्मदा धरणाजवळ आहे. नर्मदा धरण, ओके, साधू बेटावर आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती उद्घाटन झालं. याचं 143व्या जयंतीनिमित्त. 145 नव्हे, हे लक्षात ठेवा. आयोगावरच्या प्रश्न विचारलेला आहे. हा पुतळा किती आहे? 182 मीटर आहे. विचारू शकतात बरं का भविष्यात किती मीटर उंच आहे वगैरे. जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. त्याच्यानंतर 128 मीटरचा गौतम बुद्धांचा पुतळा आहे. ओके, ही शिल्पकृती जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेली आहे. कळलं? पण काय काय लक्षात ठेवायला याच्यामध्ये? स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठं आहे? गुजरातमध्ये साधू बेटावर आहे, नर्मदा धरणाजवळ. ओके, याची उंची 182 मीटर आहे आणि
143व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. जगातला सर्वात उंचीचा पुतळा आहे. शांघाय सहकार्य संघटना 2001ला स्थापन झाले. मुख्यालय बीजिंग. सदस्य चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, सगळे स्थान चीन आणि रशिया, आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये 2017 पासून सदस्य झालेले आहेत. ओके, असो. आता बघा याच्यावर प्रश्न विचारले आहे. चहाबार. ओके, कुणी चहा म्हणते, कुणी चाहबहार म्हणते. चाहबार जाहेदान रेल्वे प्रकल्प. चाहबार. आता बघा याच्यामध्ये काय आहे बघा, याच्यामध्ये जास्त काही लक्षात ठेवण्यासारखं नाही तुम्हाला. काय बघा, रेल्वे प्रकल्प इथंच लक्षात ठेवा. आता हे चर्चेत आहे मुद्दा, हे सांगितलंय द हिंदू वृत्तपत्रानं वृत्त दिलंय वगैरे, काही एवढं महत्त्वच नाही. बघा हे इराणच्या चाहबार बंदरापासून अफगाणिस्तान सीमेजवळील जाहेदान शहरापर्यंत 628 किलोमीटर रेल्वे मार्ग असणार आहे. कुठून कुठपर्यंत रेल्वे मार्ग असणार आहे, हा नावच काय, चाहबार जाहेदान रेल्वे प्रकल्प. कुठलं, चाहबहार जाहेदान. या रेल्वे प्रकल्पाचं नाव आहे. बरोबर. मग आता हे रेल्वे प्रकल्प कुठून कुठं असणार आहे, चाहबार बंदरापासून. ओके, आणि हे बंदर हे इराणचं एकमेव सागरी बंदर आहे असं वाक्य टाकतील. चाहबार हे काय, याचं एकमेव बंदर आहे. मग याच्यावरही प्रश्न आलेला आहे चाहबारवर. ओके, मग बघा जाहेदान शहरापर्यंत 628 किलोमीटर रेल्वे मार्ग असणार आहे. आणि हा रेल्वे प्रकल्प अफगाणिस्तानशी व्यापार करण्यासाठी इराणच्या माध्यमातून भारताच्या विश्वासार्ह मार्गिकेची गरज पूर्ण करणार आहे. पण आता अफगाणिस्तान सगळं तालिबान यांच्या हातात आलेलं आहे सद्यस्थितीमध्ये. असो, पण सद्यस्थितीवर विचारणार नाही, पण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पाकिस्तानने चीननं विकसित केलेल्या ग्वादर बंदरापासून केवळ 72 किलोमीटरवर आहे. पाकिस्तानमध्ये जे चीननं, भारतानं काय केलं आहे की बाबा आपण इराणच्या एका बंदर, आपण चाहबार बंदर का विकसित केलं आहे की बाबा पाकिस्ताननं काय केलं आहे की चीननं काय केलं आहे, पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदर विकसित केले. म्हणून त्यांनी तिथं आपलं काहीतरी स्थळ असलं पाहिजे. आपण बी पाकिस्तानवर कसं तरी लक्ष ठेवू शकतो बाबा, बरोबर ना, त्यांची काय हालचाल व्हायली वगैरे. तर त्याच्यासाठी हे बंदर विकसित करण्यात आलेलं होतं. बाकी याचं काय असं विशेष नाही. कुठं आहे एवढं विचारलं तरी तुम्हाला माहीत पाहिजे. नॉर्मल प्रश्न विचारतील, काय डीपली प्रश्न येणार नाही त्यावर. ओके, बघा आता अमेरिका तालिबान शांतता करार, याच्यामध्ये जास्त काय असं लक्षात ठेवण्याची गरज नाही. बघा याच्यामध्ये काय काय पॉईंट लक्षात ठेवायची गरज आहे. बघा काय रे, कराराचं ठिकाण काय आहे, दोहा कतार या ठिकाणी आहे. भारताला देखील निमंत्रण दिलं तर. ओके, दोहा कतार. करार कोणामध्ये, अमेरिका व तालिबान यांच्यात करार झालाय. मग कशामुळे करार, तेव्हा जो काय लादेन जो आहे, लादेनच्या प्रकरणापासून हे सगळं कार्यक्रम चालू होता. आणि त्यामुळं अमेरिकी जे सैन्य आहे ते तालिबान्यांच्या ठिकाणी होतं. मग तालिबानी जोपर्यंत हटणार नाहीत मागं तोपर्यंत ते ठेवणारे होते. ओके, तर बघा या करारांवर काय आहे, अफगाणिस्तानातून अमेरिका व उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या म्हणजे नाटो संपूर्ण फौजा टप्प्याटप्प्याने माघारी बोलवण्याचा मार्ग मोकळा झालाय. कोण माघारी बोलवणार, अमेरिका. अफगाणिस्तानातून वगैरे बाकी ठिकाणाहून काय आपलं अमेरिकी सैन्य माघार बोलवणार. या तत्वावर हे अमेरिका तालिबान शांतता करार झालाय. मग बघा भारतालाही या शांतता कराराच्या कार्यक्रमासाठी कतारनं आमंत्रित केलं होतं. भारतानं आपला प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांना पाठवलं होतं. कोणाला पाठवलं असं विचारतील. काय कशासाठी, अमेरिका तालिबान शांतता करारामध्ये आपला भारताचा प्रतिनिधी म्हणून कोण गेलाय, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन, परराष्ट्र मंत्री नाही, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांना पाठवण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा तालिबान संबंधित कोणत्याही प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती. महत्त्वाचं आहे, तालिबान संबंधित कोणत्याही प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची पहिलीच वेळ होती. बघा हे एक वाक्य, हे कोण आमंत्रित केले, भारतानं आपला प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र सचिव हर्षवर्धन. आणि काय हे काय बाकी काही महत्त्वाचं नाही. बघा या शांतता कराराला 30 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जवळपास 18 वर्ष अमेरिकी सैन्य अफगाण भूमीवर तैनात होतं. आणि अमेरिकेतील जो आपल्याकडे जसं 26/11 आहे तसं 9/11 हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे यांनी ओसामा बिन लादेन व अल कायद्याविरोधात जागतिक लढ्याचा पुकार केला होता. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानचाही ओसामाला उघड पाठिंबा होता. ओके, कुणाला, ओसामा बिन लादेनला उघड पाठिंबा होता. त्यामुळे ऑक्टोबर 2001 मध्ये अमेरिका फौजा काबूलमध्ये उतरल्या. पाठिंबा दिल्यामुळं, काबूल यांनी पाठिंबा दिल्यामुळे तिथं उतरल्या होत्या. ते आता माघार घेतलं. कळलं, माघार घेतलं की यांनी अजून पुन्हा सत्ता स्थापन केली आता परवा, बरोबर ना. करू हे तालिबानी. बघा
दिसतंय? असो, यांचा काय कराराविषयी काय? अमेरिकेने येत्या 14 महिन्यात आपले सर्व सैन्य कंत्राटदार, प्रशिक्षक, सल्लागार सर्व अफगाणिस्तान परत बोलवावं असा नियम आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये एवढं महत्त्वाचं आहे. बाबा तालिबानी आणि याच्यामध्ये कोणामध्ये करार झाला असं विचारतील अमेरिका. भारताचं कोण गेले त्यामध्ये? दॅट्स इट. त्याच्या पलीकडे काय प्रश्न विचारण्यासारखं नाही त्यामध्ये. मग आता फक्त एवढंच विचारतील. आता सध्या अफगाणिस्तानचा जर चर्चेचा मुद्दा जर समजा त्याच्यावर प्रश्न विचारत असेल तर मात्र अफगाणिस्तानमध्ये असे घडण्याचं कारण आणि त्याच्यामध्ये किती वांशिक गट आहे त्या वांशिक गटावर विचारतात. अफगाणिस्तानमध्ये ताजिक, हजरा आणि पश्तून हे 3 प्रमुख वांशिक गट आहेत. हे महत्त्वाचं आहे वाक्य. कोणकोणते आहेत? मग सत्तेत या गटांना वाटा कसा किती मिळणार हे अस्पष्ट आहे. कोणाला काय मिळणार आहे काहीच माहीत नाही. त्यामुळं ताजिक, हजरा आणि पश्तून हे 3 प्रमुख वांशिक गट आहेत. त्याच्यामध्ये मात्र काय या सत्तेत या गटांना वाटा कसा किती मिळणार आहे हे अस्पष्ट आहे. या गटात सत्ता संतुलन साधता न आल्यानंच पूर्वीची शांती करार अयशस्वी ठरला होता. पूर्वीचे जे पण आतापर्यंत शांती करार ते अयशस्वी ठरलेत. म्हणजे आज संपूर्ण आतापर्यंत मोहिमा केल्या. हां, आता याचं काही एवढं महत्त्व नाही. भारताकडून वेगवेगळ्या ॲप्सवर बंदी आणले. किती जण टिकटॉक UC ब्राउझर आवडतं आहे का नाही? सगळे प्रोग्राम आपले UC ब्राउझरच होते आहे का नाही? बघा म्हणजे काय 59 चीनी ॲप्सवर बंदी आलं. या टिकटॉक आला, UC ब्राउझर आले, बघ खूप फेमस ॲप सगळे बंद केलेत. 2 सप्टेंबरला 118 ॲप्सवर बंदी आणले. पबजीने येडे झाली कडू, बरोबर ना? तसे बरेच चॅनल हे होते, काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. ओके, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 79A अन्वये बंदी घालण्यात आली. म्हणजे 69. ओके, हे माहीत पाहिजे. मग कशा अंतर्गत बंदी आणण्यात आली? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 69A अन्वये बंदी आणण्यात आली. कशावर आली काय? सगळे ॲप तुम्हाला पाठवू देईल का रे? एवढे नाही होणार. कोणत्या देशाच्या ॲप्सवर बंदी आणली असं विचारतील. नॉर्मल प्रश्न विचारत असेल तर चीनच्या. UC ब्राउझर वगैरे नॉर्मल तुम्हाला तर माहीतच आहेत सगळे काय आहेत ते. बघा, अलिवे कॅशियर, कॅमकार्ड, उईडेट, अलिएक्सप्रेसेस वगैरे, लिपटिक वगैरे, पबजी. आता तुम्ही खेळताय सगळं म्हणजे तुम्हाला माहीतच, बरोबर ना? आता माहिती तंत्रज्ञान कायद्याबद्दल आहे, हे काही गरज नाही आपल्याला. माहिती तंत्रज्ञान कायदा अंमलबजावणी 17 ऑक्टोबर 2000 रोजी झालेली आहे. याची काही एवढी गरज नाही. भारत बांगलादेश यांच्या सहकार्य करार. भारत बांगलादेश सहकार्य करारामध्ये काय काय आहे रे? बघा, भारत बांगलादेश सहकार्य करार जो आहे काय झालेला आहे, सहभागी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या जो कोण आहेत रे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना हे जे आहेत त्या सहभागी आहेत. ओके, पंतप्रधान आणि तिथल्या पंतप्रधान असणार, दुसरं काय असणार आहे बघा. मग याच्यामध्ये सहकार्य करण्याबाबत 7 करार केलेत. 1965 पर्यंत सुरू असलेल्या 2 देशांमध्ये रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचाही निर्णय घेतलाय. मग कोणती रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न येऊ शकतो. कुठला? चिलहारी बांगलादेश ते हल्दीबारी, सगळे हरिनबारी हे म्हणायचं. हरिनबारी बांगलादेश, हरिबारी भारत. ओके, भारत बनला हिंदी महासागर आयोगाचा 5वा निरीक्षक देश. बघा, कधीपासून? 6 मार्च 2020 पासून भारत काय बनला? हिंदी महासागर आयोग याचा 5वा निरीक्षक देश बनला. यापूर्वीचे 4 सदस्य वगैरे सांगतो मी तुम्हाला कोण कोण आहेत ते. बघा, कोण आहेत रे यापूर्वीचे 4 सदस्य देश? बघा, माल्टा, चीन, युरोपीय समुदाय, युरोपियन युनियन आता जे बघितलंय, आणि OIF म्हणजे काय रे? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ फ्रान्कोफोनी हे या आयोगाचे इतर 4 सदस्य होते. आता बघा, याच्यामध्ये अजून कोण महत्त्वाचं आहे? इंडियन ओशियन कमिशन आहे. इंडियन ओशियन कमिशन म्हणजे हिंदी म्हणजे इंडियन असं वापरतात. हिंदी महासागर आयोग याचा भारत 5वा सदस्य बनला आहे. IOC द्वारा 34व्या मंत्रिपरिषद बैठकीला भारताला निरीक्षक दर्जा देण्यात आला आहे. काय फायदा होते भारताला याच्यामुळं? या दर्जामुळे भारताला पश्चिम हिंदी महासागरात आपले कार्यक्षेत्र वाढवता येणार आहे. या सदस्यत्वामुळे भारताचा सागर धोरणाला देखील पाठिंबा मिळणार आहे. या 2 गोष्टी, काही नाही. भारत कशाचा 5वा सदस्य बनलाय? भारत बनला हिंदी महासागर आयोगाचा 5वा सदस्य देश बनलाय. मग कोणकोणते सदस्य असं विचारतील? हिंदी महासागर आयोगाचे खालीलपैकी कोण सदस्य आहे नाही? माल्टा, चीन, युरोपियन समुदाय, OIF वगैरे. ओके, मग काय हिंदी महासागर आयोग काय आहे? स्थापना 1982ला पोर्ट लुईस मॉरिशस येथे स्थापन झाले. याचं मुख्यालय एबेन, मॉरिशस. अधिकृत भाषा फ्रेंच आहे. सदस्य देश मादागास्कर, मॉरिशस, कोमोरोस, रियुनियन,
फ्रान्स व सेशल्स हे आहेत. ओके, जगभरात प्रभावशाली 100 लोकांची यादी घोषित झालेली आहे. ओके, बघा टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 कोणाला मिळाले रे? आता सांगितले बघा, कोणाला मिळाले? ग्रेटा थनबर्ग यांना. ओके, ते माहिती पाहिजे. तसं बघा आता काय रे, जगभरातील प्रभावशाली 100 लोकांची यादी घोषित करणारी संस्था कोण आहे? टाइम मॅगझिन आहे अमेरिकेचं. त्याच्यामध्ये बघा घोषणा 23 सप्टेंबर 2020 याची गरज नाही. बघा या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 5 भारतीयांचा समावेश केला आहे. कोणते भारताचे 5 सदस्य कोण कोण आहेत बघा, कोण कोण सदस्य आहेत भारताचे बघा. नरेंद्र मोदी कधी झालेत मग टाइम पर्सन ऑफ द इयर 100 मध्ये? काय टाइम पर्सन ऑफ द इयर नाही, तर टाइम पर्सन ऑफ द इयर वेगळा असते आणि टाइम मासिकाचं प्रभावशाली 100 वेगळे. मग या प्रभावशाली 100 मध्ये भारताचे नरेंद्र मोदी किती वेळेस होते बघ? 4थ्यांदा आहेत. याच्या अगोदर 2014ला 15ला फक्त 16 आणि 18-19ला नव्हते, 17-20 बघा 14, 15, 17, 20 या 4थ्यांदा नरेंद्र मोदी काय या प्रभावशाली 100 मध्ये. आणि आयुष्यमान खुराना बॉलिवूड अभिनेता, त्यानंतर काय सुंदर पिचाई गुगलचे CEO आणि रवींद्र गुप्ता लंडनमध्ये HIV वर संशोधन करणारे भारतीय वंशाचे डॉक्टर आहेत. आणि बिल्गिस दादी शाहीनबाग आंदोलनातून चर्चेत आलेल्या दादी आहेत. मोदी यांच्याबाबत वक्तव्य टाइमनं काय केले बघा, टाइमनं काय म्हणलंय बघा. आता तर काय टाइमनं पंतप्रधान मोदी यांचा समावेश करताना टीकात्मक सूर लावला आहे. काय जगातील सर्वात मोठी लोकशाही पंतप्रधान मोदी यांनी अंधाराकडे नेली असल्याचा टाइमनं हे केले. म्हणजे त्याच होते काय, याच्यावर प्रश्न येत नाही मित्रांनो, तो राजकारण्यांचा प्रश्न झाला, आपला नाही. ओके, तर आपल्याला काय इथं फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायचं, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान 4थ्यांदा झालेले आहेत, 14, 15, 17 आणि 20. ओके, प्रभावशाली यादी कुठल्या? जगभरातल्या प्रभावशाली 100 लोकांच्या यादीमध्ये. मग या यादीमध्ये कोण कोण आहेत रे? या यादीमध्ये बघा इतर व्यक्ती कोण आहेत? चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, तैवानचे राष्ट्रपती सेंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस आणि जो बायडेन हे तिघे आहेत. ही उपाध्यक्ष आहे, हे जुना अध्यक्ष आहे, हे नवा अध्यक्ष. आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचाही समावेश आहे. जपानचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली म्हणजे काय रे? सर्वात शक्तिशाली म्हणजे काय? किंवा त्यांचा पासपोर्ट ज्या जपानचा पासपोर्ट आता समजा मी धारण केलो तर मला बऱ्याच देशामध्ये विजा लागणार नाही, बिना विजा प्रवास करता येईल. जर समजा मला म्हणजे जपानचा पासपोर्ट माझ्याकडे असेल, मी जर 100 देशामध्ये विना विजा प्रवास करू शकत असेल. आता समजा भारताचा पासपोर्ट आहे आणि ते तेवढा जर प्रभावशाली नसेल तर ते 30 देशाचं कव्हर करेल. तसं बघा काय रे, पहिला क्रमांक आहे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये 2020 या वर्षात जपान प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे याचा भारताचा क्रमांक 84 आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे? म्हणजे काय सांगितलं तुम्हाला बघा, भारतीय पासपोर्ट धारकांना जगातील 58 देशात विना प्रवास करता येते. तर जपानचं बघा आता 191 देशात, म्हणजे राहिलंच नाही काय, 191 देशात विना विजा प्रवेश करता येते. काही नाही बघा, जगात सगळ्यात प्रभावशाली पासपोर्ट, जगात प्रभावशाली पासपोर्ट म्हणजे बिना विजा प्रवास करणे, बाकी काही नाही. याच्यामध्ये काय असं काय, पहिला देश कोण आहे? जपान आहे. दुसरा सिंगापूर आहे 190 देशामध्ये. ओके, भारत काय 84 देश, 54 देश आणि 84 नंबर आहे. आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईचे वर्ष हे महत्त्वाचं आहे बघा. आता का तर कोरोना काळामुळे हे महत्त्वाचं आहे. जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या 200व्या जयंतीनिमित्त, कितव्या? 200व्या, महत्त्वाचं आहे, 200व्या जयंतीनिमित्त जागतिक आरोग्य संघटनेनं 2020 हे वर्ष आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईंचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. आंतरराष्ट्रीय कोणतं वर्ष आहे? बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात बघा, हे महत्त्वाचं आहे. मग काय 2020 हे वर्ष कशाचं वर्ष म्हणून जाहीर केले? मग कोणा जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स. मग जगातली पहिली परिचारिका कोण आहे असं विचारू शकतात. कोण आहे? फ्लोरेन्स, हे इकडे आहेच आपला, त्याच्याबद्दल माहिती बघायचं आहे. नाइटिंगेल यांच्या 200व्या जयंतीनिमित्त. कोणत्या? कितव्या? 200व्या जयंतीनिमित्त. जसं आपला विचारलं 145 दिलं होतं, 143 जागी बघा. याबरोबर WHO वर्ल्ड नर्सिंग रिपोर्ट विकसित करणार आहे. या प्रकारचा हा पहिलाच अहवाल असणार आहे. यावर्षी जागतिक आरोग्य व्याप्ती साध्य करणारी WHO बघा काय रे. बघा आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा. इट्स टाइम टू ऑर्गनाइज दिस क्रिटिकल कॉन्ट्रीब्युशन नर्सेस अँड मेक टू ग्लोबल हेल्थ. ओके, 2020 बघा इंटरनॅशनल इयर ऑफ द नर्स अँड द काय मिडवाईफ. बघा याच्यावर मिडवाईफर लक्ष केंद्रित करणार आहे, नर्सिंग आणि मिडवाईफरवर लक्ष केंद्रित करणार आहे. मग 2020 हे वर्ष कशाचं आहे रे? नर्स म्हणजे आता हे जर विचारलं तुम्हाला तर काय म्हणाल तुम्ही? अरे यार मला माहीत नाही यार, मी वाचलंच नाही कधी, मला माहीतच नव्हतं. कितव्या जयंतीला आहे यांच्या कोण? फ्लोरेन्स नाइटिंगेल हे कोण आहेत? पहिल्या नर्स आहेत, जगातल्या पहिल्या नर्स आहेत. कोण? मग जगातली पहिली नर्स म्हणून कोणाला ओळखलं ते असं विचारलं काय सांगाल? कोण आहेत मग? फ्लोरेन्स नाइटिंगेल.
नर्स यांनी खूप कोरोना काळामध्ये खूप चांगलं काम केलं बरं परिचारिकांनी, त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 2020 हे वर्ष कुठलं वर्ष म्हणून गेलं जातं त्याच्यावर विचारू शकतात. बघा 12 मे 1980 रोजी फ्लोरेन्स इटली या ठिकाणातले आहेत. कुठले? इटलीचे आहेत. मग विचारतात बरं का कुठल्या देशाचे आहेत. जसं आसमा जहांगीर मानवाधिकार कार्यकर्त्याच्यावर विचारलं तसं याच्यावर का नाही विचारणार. फ्लोरेन्स नायटिंगेल. ओके. बघा त्या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचारिका शास्त्रांच्या संस्थापिका, सुश्रूषा संस्थापिका म्हणजे याचाच परिचारिका होत्या. 1950ला कायझर फर्ट म्हणजे जर्मनी येथील एका संस्थेमधून रुग्ण परिचर्या विषयक संपूर्ण शिक्षण क्रम पार पडला, म्हणजे डिग्री मिळवली त्यांनी परिचारिकामध्ये. 1853मध्ये लंडनच्या इन्स्टिट्यूट फॉर द केअर ऑफ सिक जंटल विमेन इन डिट्रेस सर्कमस्टन्सेस या रुग्णालयात अधीक्षक म्हणून रुजू झाले ते. आणि 1953मध्ये क्रिमियन युद्धाच्या काळात त्यांना तुर्कस्तानच्या लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आलं. आणि असं महिला एखादी सामील होणारी पहिली महिला आहे. बघा एखाद्या महिलेस ब्रिटनकडून लष्करात संधी देण्याची ही पहिलीच वेळ होती. काही गरज नाही, या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्याबद्दल काय महत्त्वाचं आहे, ही पहिली महिला आहे नर्स. आणि दुसरी गोष्ट काय महत्त्वाचं आहे, हे काय करायचे, मशाल घेऊन रुग्णालयात रात्रपाळीत त्या हातात मशाल घेऊन रुग्णांची सेवा करायची. काय करायचे, अशा मशाल घेऊन. पूर्वी काही लाईट बीट नव्हती, 1800चा काळ आहे. त्या हातात मशाल घेऊन काय करायचे, रुग्णांची सेवा करायची. म्हणून आजही नर्सला शपथ देताना हातामध्ये मशाल घेऊन शपथ दिली जाते. बघा तुम्ही चित्र, ओय बरोबर आहे ना. बघा सेवा करत असतात, त्यामुळे त्या लेडी विथ लॅम्प म्हणून प्रसिद्ध झाल्यात. लेडी विथ लॅम्प असणारी महिला म्हणून. बघा आजही त्यांच्या स्मरणात नर्सिंगची शपथ हातात लॅम्प घेऊन केली जाते. कळालं, त्यांच्या स्मरणार्थ. कोण आहेत, फ्लोरेन्स काहीतरी. आणि त्यांनी 1860मध्ये लंडनमध्ये सर्वात पहिली निधर्मीय नायटिंगेल शुश्रूषा शाळा स्थापन केली. परिचारिका संख्याशास्त्राची कुठलीही पदवी नसताना 1859ला त्या रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य बनल्यात. 1907मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ मेरिट किताब मिळाला आहे. तो किताब मिळणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. ओके. त्यांच्या पुस्तका वगैरे बघा कोणत्या आहेत, नोट्स ऑन नर्सिंग, नोट्स ऑन मॅटर्स अफेक्टिंग द हेल्थ, नंतर काय एफिशियन्सी अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी, असं एक लक्षात ठेवायचं. इतर साजरी करण्यात येणारी वर्ष, संयुक्त राष्ट्रसंघ 2020 जैविधतेवरील सुपर वर्ष किंवा इंटरनॅशनल इयर ऑफ प्लांट हेल्थ 2020 असं. आणि 2020चा कुठला, नर्सचा वर्ष असं म्हणून काय हे करणार आहेत. बघा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. बघा आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईंचे वर्ष म्हणजे काय, 2020चं काय, जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या 200व्या जयंतीनिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यावर्षी WHO प्रश्न येऊ शकतो, कारण चर्चेत आहे त्यांच्या आणीबाणीवर किंवा मग कोरोना काळामुळं किंवा कशाहीमुळं. ओके. किंवा मग आता ह्या WHOच्या बघा जसं जागतिक आरोग्य दिनावर विचारतात, तर मग हे का नाही विचारणार. 7 एप्रिलवर जागतिक आरोग्य दिनावर विचारलेलं आहे. तर मग 2020 हे वर्ष आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईंचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. मग पहिली नर्स कोणती आहे, यांच्या स्मरणात कुठली आहे, फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्याबाबत मात्र प्रश्न येऊ शकतो. ओके. त्यानंतर बघा आता स्कॉटलँडमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत. आता याच्यावर मात्र प्रश्न येऊ शकतो. बघा म्हणजे जगात पहिलं कोणी काय केलं असेल, भारतात कोणी पहिलं काय केलं असेल. जसं बघा त्या कशावर विचारलं, गर्भनिरोधकवर विचारलं होतं बघा, तुम्हाला माहीत असेल, म्हणजे महाराष्ट्र पहिला आहे वगैरे असं विचारलं होतं बरोबर. तर तसंच याच्यावर विचारू शकतात, स्कॉटलँडमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत म्हणजे महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा स्कॉटलँड हा पहिला देश ठरला आहे जगामध्ये. महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातला पहिला देश कोणता आहे, स्कॉटलँड आहे. कळालं, माहिती पाहिजे ना, तर आपल्याला ते माहिती नसते. हां तर बघा त्यानंतर 24 नोव्हेंबर 2020 रोजी स्कॉटिश संसदेनं याबाबत कायदा देखील केला आहे, एकमतानं मंजूर पण केला आहे. मासिक पाळी आरोग्य उत्पादने म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान जे काय रक्तस्राव होतो त्याच्या काय स्त्रियांवर काय होऊ नये की आरोग्यावर समस्या निर्माण होऊ नये म्हणून त्या महिलांना सॅनिटरी पॅड्स जे आहेत ते मोफत उपलब्ध करून देणारा कायद्याचा कायदा करणारा म्हणजे मोफत देण्याचा कायदा करणारा स्कॉटलँड हा
जगातला पहिला देश ठरला आहे. विचारू शकता त्याच्यावर बरं का प्रश्न. आता आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे तो पण विचारू शकता. तसं तुम्ही असं त्याच्यावर एक नाही करू शकता. बघा काय नाही. स्कॉटलंड हा युनायटेड किंगडमचा एक भाग आहे. राजधानी एडिनबरो, राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी राणी आहे. ओके, ते युकेचाच एक भाग आहे. ओके, पंतप्रधान निकोला स्टर्जन, सर्वात मोठं शहर आहे ग्लासगो वगैरे. बघा लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये स्फोट झाला आहे. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये स्फोट झाला आहे. मग कुठं झाली बाबा, नुकतंच कुठं स्फोट घडून आला आहे असं विचारू शकतात. कोणत्या देशामध्ये, कुठला आहे मग, लेबनॉनमध्ये. कधी, 4 ऑगस्ट 2020ला झाले. कुठं झालं आहे, बेरूत बंदर, लेबनॉनची राजधानी आहे बेरूत बंदर या ठिकाणी झालं आहे. कशामुळे झालं हो, बंदरात साठवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटच्या गोदामाला आग लागल्यामुळे. गोदामात काय, अमोनियम नायट्रेटच्या गोदामाला आग लागल्यामुळे. इथं दुसरंच टाकून विचारू शकतात. कळलं, बंदरात साठवून ठेवल्या म्हणजे कुठल्या बंदराला काय, कुठल्या बंदरात साठवून ठेवलेल्या याच्यामुळं काय, स्फोटकामुळं काय आग लागलेली आहे किंवा स्फोट झालेला असं विचारू शकतात. तर कुठला लेबनॉन देश आहे, तिथली राजधानी आहे बेरूत, या ठिकाणी काय बंदरात साठवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटच्या गोदामात आग लागल्यामुळं हा स्फोट झाला आहे. खते आणि स्फोटकासाठी वापरण्यात येणारं 2750 टन अमोनियम नायट्रेट पोर्ट ऑफ बेरूत येथील कोठारात 6 वर्षापासून साठवून ठेवण्यात आलं होतं. 6 वर्षापासून. इथं 2 आठवड्याची आणीबाणी घोषित केली आहे स्फोट झाल्यामुळे लेबनॉन. ओके, असं विचारू शकतात. मग असं आणीबाणीवर पण एकदा विचारलं होतं खालीपैकी कुठल्या देशामध्ये आणीबाणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. मग तसं इथं विचारू शकतात. ओके, अमेरिकेत DACA पुन्हा लागू न्यायालयाचा आदेश. काय नाही बा, DACA म्हणजे काय बघा, काय रे, डेफर्स ॲक्शन फॉर चाइल्डहुड अरायवल्स कायदा. म्हणजे लहान मुलांना येण्यावर म्हणजे विजासोबत म्हणजे भारतीयांना फायदा झाला त्याचा. ओके, म्हणजे हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने 2017 निर्णय घेतला होता. ओके, मात्र या कायद्याला मात्र तिथल्या न्यायालयानं विरोध केला. अमेरिकी न्यायालयानं हा कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला आहे. कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरित व्यक्तींना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. कळलं, त्यात काही भारतीयांचाही समावेश आहे. न्यूयॉर्कमधील, म्हणजे आता हे काय एवढं महत्त्वाचं नाही बरं काय, उगा याच्यावर जास्त वाचत बसू नका. फक्त DACA कायद्यांवर संबंधितना 2 वर्ष वाढवून देण्यात यावीत. काय, कशामुळं, कुठल्या की स्थलांतरित जे आहेत, मायग्रेट जे लोक आहेत त्यांना मात्र याच्यामुळं फायदा होणार आहे. आणि जे ट्रम्प शासनानं तो रद्द केला DACA कायदा, तो मात्र न्यायालयानं पुन्हा मिळवून दिला आहे. हा कायदा करण्यात आला होता कुणाच्या, ओबामा काळात. माउंट एव्हरेस्टची नवी उंची 0.86 मीटर एवढी वाढली असं म्हणतात. कोणी म्हणतं रे, नेपाळ गव्हर्नमेंट म्हणते. काय खरं आहे बघा. म्हणजे याचा अर्थ बघा, पूर्वीची उंची किती आहे, माउंट एव्हरेस्टची सर्वात जास्त उंची किती आहे, 8848 मीटर आहे. सगळ्याला माहीत आहे माउंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर आहे. पण आता ती 8848.86 मीटर झाली असं म्हणायचं त्यांना. काय रे बाबा, किंवा भूकंप झाला होता, काही भाग खचला होता, पुन्हा तो हे झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. बघा 13 ऑक्टोबर 2019 रोजी चीन आणि नेपाळ या देशादरम्यान माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्यासाठी सहमती झाली होती. नेपाळने विदेश मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी काय केले, काय इतकं वाढलं म्हणून सांगितले. बघा हे बघा, 2015 नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे एव्हरेस्टचा काही भाग खचला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. म्हणजे बाबा काय भाग खचलाय की काय बघूत आपण, मग बरोबर ना. म्हणजे हे जर समजा भूकंपामुळे असा भाग काय खचलंय की काय हे बघण्यासाठी त्यांनी काय केले, मोजले उंची. तर त्यांची उंची 8848.86 भरली, थोडी वाढली, कमी झाली का बघत होती. नेपाळ सागरमाथा, माउंट एव्हरेस्टला सागरमाथा म्हणतात. कुठं आहे, नेपाळ या ठिकाणी आहे. नेपाळ म्हणजे नेपाळ एक देश आहे. ओके, बघा सगळ्यात उंच, जगातली सगळ्यात उंच शिखर कोणती आहेत, माउंट एव्हरेस्ट आहे. तुमचा काय झालं, जीएसचा पार्ट झाला. ओके, मग किती वाढली असं विचारू शकतात. म्हणजे किती वाढली असं म्हणजे मोजल्यानंतर बघा त्यांनी मोजली, अधिकृतरित्या कधी मान्य केलेलं नाही कुणी. माउंट एव्हरेस्ट 8848.86 मीटर नेपाळ आणि चीन देशांनी मोजलेले आहे. ओके, पहिलं गिर्यारोहक कोण आहे, एडमंड हिलरी आणि तेनसिंग नॉर्गे, हे दोघं आहेत. आणि K2 आपल्या भारतात आहे, 8611 मीटर आहे. कुठं आहे रे, शिंपी झालं का सांगितलं होतं, का म्हणजे काराकोरम तिथं आहे, बरोबर ना. कांचनजुंगा 8586 मीटर लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं बरं काय. बरोबर, जे शिवालिक, पीरपंजाल, झास्कर, लडाख आणि काराकोरम. मकालू वगैरे नका लक्षात ठेवू, लोलसे वगैरे. ओके, फक्त हे 2च लक्षात ठेवा. 3 कांचनजुंगा 8598 मीटर पाहिजे बरं काय.
टेक्स्टबुकनुसार 8,598 मीटर. ओके. आशिया खंडातला माउंट एव्हरेस्ट आहे सगळ्यात उंच. आफ्रिका खंडात माउंट किलिमांजरो आहे. उत्तर अमेरिकेमध्ये मिक्विनिला आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये काय माउंट अकोनग्वा. युरोपमध्ये माउंट एल्ब्रूज. ऑस्ट्रेलियामध्ये माउंट किझिअस्को आणि विल्सन मॅसिफ इकडे अंटार्क्टिकामध्ये. आता काय रे हे मारिजुआनाच्या चरस आहे एक लागवडीला लेबनॉनमध्ये परवानगी मिळाली. मारिजुआनाच्या चरस लागवडीला लेबनॉनमध्ये परवानगी. काही नाही महत्त्वाचं, काही बघायचीच गरज नाही याची. दक्षिण कोरियानं विकसित केलेला कृत्रिम सूर्याचा जागतिक विक्रम झालाय. काय झालंय रे बाबा? या सूर्याचा उच्च तापमानाचा प्लाझ्मा 20 सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केलाय. किती? 20 सेकंदापर्यंत. या सूर्यानं उच्च तापमानाचा म्हणजे प्लाझ्मा ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा, म्हणजे उच्च तापमानाची जी आहे अवस्था आहे पदार्थाची ती कुठली आहे? प्लाझ्मा आहे. बघा, सूर्याच्या उच्च तापमानाचा प्लाझ्मा म्हणजे ही अवस्था आहे पदार्थाची. स्थायू, द्रव, वायू जसं म्हणता ते काय प्लाझ्मा एक अवस्था आहे. 20 सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केलाय. कुणी केलाय हे? कुणी केलाय? दक्षिण कोरियानं. दक्षिण कोरियानं विकसित केलेला हा कृत्रिम सूर्य म्हणजे एक उपकरण आहे ज्याला काय म्हणतात? कोरिया सुपर कंडक्टर टेकमार्क ॲडव्हान्स रिसर्च वगैरे काही नाही याचं. त्यांची एक ही काय रिसर्च संस्था आहे. हे बघा, कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्युजन एनर्जी येथील KSTR संस्था आहे त्यांची, रिसर्च सेंटर आहे. ओके. मग काही नाही एवढं काय त्याच्यामध्ये असं काही महत्त्वच नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की दक्षिण कोरियानं विकसित केलेला आहे कृत्रिम सूर्य खालीपैकी कुठल्या देशानं शोधून काढलेला आहे असं विचारतील. कृत्रिम सूर्याचं वगैरे. कृत्रिम सूर्य कोणतं कोणी केलं आहे? मग कन्सेप्ट दक्षिण कोरिया. किती प्लाझ्मा ह्या काय म्हणले काय त्यांचा नवीन विक्रम काय? या सूर्यानं उच्च तापमानाचा प्लाझ्मा 20 सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केलाय. कुणी केलाय? कुणी शोधून काढलाय? दक्षिण कोरिया. दॅट्स इट. याच्या आपल्याकडे जाऊ नका रे, काही गरज नाही याच्यामध्ये उगाच काहीतरी वाचत बसण्यात. काय आहे मजा? बरोबर ना? त्यानंतर बघा डोनाल्ड ट्रम्प व कॅपिटल हिल प्रकरण. काय आहे रे कॅपिटल हिल प्रकरण? बघा, अमेरिकन लोकशाहीचं प्रतीक समजला जाणाऱ्या कॅपिटल हिल इमारत ही एक इमारत आहे. अमेरिकन लोकशाहीचं प्रतीक समजला जाणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार केलाय. जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडीच्या घोषणा होणार होती त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली. कुठं? या कॅपिटल हिलवर. कॅपिटल हिल एक इमारत आहे. कशाचं प्रतीक मानले जाते? ते अमेरिकन लोकशाहीचं प्रतीक. ती जुनी बिल्डिंग आहे, लोकशाहीचं प्रतीक मानले जाते. ओके. ट्रम्प यांच्या ट्विट अकाउंटवर कारवाई केली का? मग त्याच्यावर कारवाई काय झाली? बघा, याच्यावर काय प्रश्न आहे? डोनाल्ड ट्रम्प कॅपिटल हिल प्रकरण आहे. मग कॅपिटल हिल प्रकरण म्हणजे काय? मग या जो बायडन निवडणुकीला उभा राहणार आहे हे कळताच काय अमेरिकन लोकशाहीचं प्रतीक समजलं जाणाऱ्या कॅपिटल हिलवर काय डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थकांनी हल्ला केलाय. योग्य आहे का ते? नाही. म्हणून त्याचं ट्विटर अकाउंटच बंद करून टाकलं. ट्विटर बंद केलंय ट्रम्पचं. ओके. बघा, ट्विटर अकाउंट असेल किंवा मग काय त्यांचं स्नॅपचॅट सगळंच बंद करून टाकलं. काय एवढं महत्त्व नाही त्याला. ओके. UAE, बहारीन व इस्रायल यांच्यामध्ये ऐतिहासिक शांतता करार झालाय. संयुक्त अरब अमिराती व बहारीन या देशांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी इस्रायल सोबतच्या ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विचारू शकता त्याच्याबरोबर काय प्रश्न. काय UAE, बहारीन आणि इस्रायल यांच्यामध्ये ऐतिहासिक शांतता करार झाला आहे. मग कुठला? संयुक्त अरब अमिराती व बहारीन. ओके. UAE म्हणजे काय? संयुक्त अरब अमिराती, बहारीन या देशांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी इस्रायल सोबतच्या ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. कोण मग शांतता करारामध्ये कोण होतं? या शांतता करारामध्ये कोण मध्यस्थी केलंय? बघा, वॉशिंग्टन येथे हा करार झालाय. या कराराला काय म्हणतात? बहरीन या इस्रायलशी शांतता करार करणारा चौथा देश ठरलाय. पण बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं वॉशिंग्टन येथे हा करार करण्यात आलाय. अमेरिकेचं कोण? वॉशिंग्टन DC. इजिप्त आणि जॉर्डन यांच्यानंतर अमिराती हा अशा प्रकारचा करार करणारा तिसरा अरब देश ठरलाय. शांतता करार यांच्यात होतच नाही, पण कसं काय झालं काय माहिती. अब्राहम सुसंवाद असं नाव देण्यात आलं या कराराला. काय? अब्राहम सुसंवाद करार. कुठल्या कराराला? या कराराला. कुठल्या? UAE, बहरीन, इस्रायल यांच्यामध्ये शांतता करार. जे संयुक्त अरब अमिराती. कुठला करार विचारतात? मग असा करार म्हणतात. अब्राहम सुसंवाद करार काय संबंधित आहे? अब्राहम सुसंवाद कराराबाबत योग्य विधाने निवडा. मग पहिलं पर्याय काय येतात?
काय आहे मग? संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि देशांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी इस्रायलसोबतच्या ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यालाच काय म्हणतात? अब्राहिम सुसंवाद असं म्हणतात. दुसरं वाक्य टाकतात काय हा करार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं किंवा मग जो बायडेन टाकतात तिथं, मग काय मध्यस्थीनं अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC या ठिकाणी करण्यात आलं असं टाकतील वाक्य. ओके, त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडलाय. पॅरिस करार कायसाठी? अरे हवामान बदलासंबंधीचे करार आहे. ओके, कशा संबंधित आहे? हिचं महत्त्व काय? सगळ्यात महत्त्वाचं काय? जागतिक वातावरण बदलाचा धोका नियंत्रित करणं या पॅरिस कराराचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. आता पॅरिस कराराबाबत बघा, पॅरिस कराराचं 4 नोव्हेंबर 2020 रोजी पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर पडलाय. ओके, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठीचा ऐतिहासिक करार आहे पॅरिस करार. पॅरिस करारावर प्रश्न केव्हा येऊ शकतो बरं काय? हवामान बदलासंबंधित करार आहे. बरोबर. तर बघा, 195 देशाच्या प्रतिनिधींना वातावरण बदलाच्या सभेच्या पॅरिस येथे झालेल्या 21व्या संमेलनात वाटाघाटी करून ह्या कराराचा मसुदा निश्चित केला आहे. किती देश? 195 देश. याच्यावर विचारू शकतात. त्यानंतर बघा, 12 डिसेंबर 2015 रोजी या कराराला एकमतानं मान्यता दिली आहे. सगळ्या देशांनी 195च्या 195 देशांनी 12 डिसेंबर 2015 रोजी या कराराला एकमतानं मान्यता दिली आहे. पुढे 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 ढकलले 15 झालेला आहे पॅरिस करार. तेव्हापासून हळूहळू पुढे ढकलत. बघा, सध्या जगभरातून होणाऱ्या एकूण वायू उत्सर्जनापैकी किमान 55% उत्सर्जनासाठी कारणीभूत असलेल्या 55 देशांनी अधिकृत सह्या केल्या की हा करार सर्व जगाला लागू झाला असे मानण्याला सर्व देशांनी मान्यता दिली होती. 55 देशांनी सह्या केल्या आणि त्यांनी म्हणले की आम्ही 55 जे महत्त्वाचे देश आहोत असं समजू की आजपासून सगळ्या जगात हा कायदा लागू झाला आहे. पॅरिस करार 195 देश एकत्र आले, त्यातले 55 देश म्हणले की बाबा आपण काय करू की अधिकृत सह्या करून हा करार सर्व जगाला लागू झाला आहे असं आपण घोषित करू. 4 ऑक्टोबर 2016 रोजी या अटीची पूर्तता झाली. 4 नोव्हेंबर 2016 पासून हा करार अधिकृतपणे लागू झाला असे जाहीर करण्यात आले. अधिकृतपणे कधी? 4 नोव्हेंबर 2016ला. या कराराच्या अंमलबजावणी 2021 साली सुरू होणार आहे. अजून सुरू झालेली नाही. बरोबर. एक बाहेर पडायत काय सुरू होणार आहे बघा. कराराचा मुख्य उद्देश 21व्या शतकाच्या अखेरपर्यंत काय करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आलता बघा, जागतिक त्यावेळेस आलता 2015चा. याच्यावर 16च्या पेपरमध्ये प्रश्न आलाय. काय आलाय? 21व्या शतकाच्या अखेरपर्यंत किती देश आहेत? 195. कुठं झाला हा करार? कोण होते अध्यक्ष उद्घाटनाला वगैरे असे वाक्य टाकले होते. ओके, 21व्या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानात होणारी वाढ, औद्योगिक क्रांती पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा शक्य तितके कमी होऊ शकते. काय करायचं? टेम्परेचर आत्ताच्या टेम्परेचरपेक्षा 2 डिग्री सेल्सिअसनं काय करायचं? टेम्परेचर कमी करायचं. हा टार्गेट याच्यामध्ये भारतानं पॅरिस कराराला 3 ऑक्टोबर 2016 रोजी अधिकृत मान्यता दिली. हे महत्त्वाचं आहे बघा. भारतानं कधी मान्यता दिली? 3 ऑक्टोबर 2016 रोजी. भारत या करारात सहभागी होणारा 62वा देश आहे. पुन्हा सहभागी होणे होय, म्हणजे पुन्हा सहभागी होण्याचा निर्देश दिले. कोणी? जो बायडेन यांनी. डोनाल्ड ट्रम्पनं नाही म्हणला. तर हे हा म्हणतोय. बघू आता काय होतंय ते. बघा आता, दक्षिण कोरियातील निवडणूक डेमोक्रॅटिक पार्टी विजयी झाली. बघा, महत्त्वाचं आहे बघा. दक्षिण कोरियातील निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टी विजयी झाली. दक्षिण कोरियामध्ये एप्रिल 2020 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुका, कुठंच जगात निवडणुका झाल्या नाहीत बरं का कोरोना काळात, इथलीच एक झाली. कळालं का? हे बघा, एप्रिल 2020 म्हणजे एकदम पीक लेवलचं होतं का नाही रे कोरोना? खरं सांगा. एप्रिल 2020 मध्ये म्हणजे एकदम कोरोना पीक लेवलला होता. तर एप्रिल 2020 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मून जे इन यांच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पार्टीला यश मिळाले. ठीक आहे, यश मिळाले, पण लक्षात ठेवा काय, कोविड-19च्या महामारी संकट असतानाही संसदीय निवडणूक घेणारा देशातील दक्षिण कोरिया हा पहिला देश ठरलाय जगातला. महत्त्वाचं आहे काय, कोविड-19चं महामारीचं संकट असतानाही संसदीय निवडणूक घेणारा दक्षिण कोरिया हा पहिला देश ठरलाय. कितवा? पहिला देश ठरलेला आहे. याला विक्रमी 62.2% मतदान पार पडलंय. यंदा प्रथमच 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांनाच मतदानाचा हक्क प्रदान करण्यात आलाय. पहिल्याच वेळेस या दक्षिण कोरियामध्ये काय 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क देण्यात आलाय. 300 जागापैकी 180 जागावर डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळालाय, तर विरोधी पार्टी युनायटेड फ्युचर पार्टीला 103 जागा मिळाल्या. ओके, बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, दक्षिण कोरियाच्या निवडणुका एप्रिल 2020 मध्ये झाल्यात. त्याच्यामध्ये काय, मून जे इन
हे निवडून आलेत. पण एक लक्षात ठेवा, त्यावेळेस एप्रिल 2020मध्ये कोरोना ह्या पीक लेवलला, म्हणजे अत्यंत कोरोनाचा भयंकर कालावधी होता. अशा कालावधीमध्ये संसदीय इलेक्शन यांनी घेतलेत आणि कोविड-19च्या महामारीचं संकट असताना यांनी निवडणूक घेणारा हा जगातला पहिला देश ठरला आहे. आणि येथे 62.2% मतदान झाले या ठिकाणी आणि 300 जागापैकी 180 जागावर डेमोक्रेटिक पक्षाला विजय मिळाला. ओके. त्यानंतर श्रीलंकेत महिंद्रा राजपक्षे सरकारला 2/3 मत मिळाले. आता इथून पुढं जे आहे तो आपण काय करू तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद मित्रांनो. बघा आता राहिले काय रे, थोडं राहिलेलं आहे, जास्त राहिलेलं नाही, 15 ते 20 मिनिटाचं राहिलेलं आहे. याच्यासोबत मी आता राष्ट्रीय घडामोडी देखील पुढच्या लेक्चरमध्ये संपवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.